मराठा आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आज सोमवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर कामाकरता घराबाहेर पडत असतात। घराबाहेर पडण्याआधी वाहतुकीत झालेले बदल पाहून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातलं आवाहन पोलिसांनीही केलंय। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेकडे येणारे सर्व मार्ग आज बंद राहणार आहेत। अनेक भागात वाहतूक पोलिसांची वाढीव कुमक तैनात करण्यात आली आहे। आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा परिसरामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत। शिवाय सीएसएमटी स्टेशनवर सुद्धा मराठा आंदोलकांची गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वाहतुकीमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत मुंबईत ते कशा प्रकारचे आहेत हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीएसएमटी परिसरामध्ये वाहतूक मार्गात बदल झालेले आहेत। सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग आज बंद असतील। जे उड्डाणपूल मार्गे मुंबईकडे येणारी वाहतूक मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन, चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाईल। मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या दिशेने आझाद मैदानाच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महापालिका मार्गही बंद आहे। तर हाजीरमल सोमानी रोड जो फॅशन स्ट्रीट वरून सीएसएमटी कडे येणार आहे आणि आझाद मैदानाला लागून असलेला हा मार्गही बंद राहणार आहे। हुतात्मा चौकातून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल केला गेलाय। मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। 2 दिवसांपासून मराठा आंदोलकांनी फ्रीवेवरती वाहनं उभी केल्यामुळे बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी खुला केला गेलाय। तर या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अक्षय कुडकेलवार पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। अक्षय, वाहतुकीमध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अक्षय गर्दी पाहायला मिळते, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीतही बदल करण्यात आलेला आहे। सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? तृप्ती, आपण या सगळ्यात बघतोय की आंदोलक मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरामध्ये जमलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक अशी प्रेत यात्रा देखील सरकारची काढण्यात आलेली आहे। जे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही त्या सरकारची एक प्रतिकात्मक पद्धतीने प्रेत यात्रा या आंदोलकांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं हे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये जी जागा आहे त्या परिसरात आंदोलक गेल्या 2 दिवसांपासून ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि आज देखील हे आंदोलक मोठ्या संख्येनं या ठिकाणी तैनात झालेले आहेत। या आंदोलकांकडून या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि याचमुळं आज वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात हजारोच्या संख्येने आंदोलक आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे गाड्या या परिसरामध्ये येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून वापरल्या जात आहेत आणि पावसात देखील आंदोलक याच ठिकाणी आहे। आता स्वच्छतेचा देखील काहीसा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे। काही माहिती जी आपल्याला मिळालेली आहे या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या ज्या गाड्या या परिसरात स्वच्छता करण्यासाठी येत होत्या त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्या देखील फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये आंदोलकांनी अडवून धरल्याची माहिती पुढे मिळते। त्यामुळं या सगळ्यात आपण बघतोय की आता या आंदोलकांची समजूत काढणे आणि हे आंदोलन कशा पद्धतीने या आंदोलकांना शांत केलं जात आहे। आज दिवसभरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर काही तोडगा निघतो का हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित अक्षय, हा तोडगा काढण्यासाठी आज दिवसभर महत्त्वाच्या बैठका सुद्धा होणार आहे, त्यामुळे या बैठकांकडे आपलं लक्ष असेलच। मात्र ही गर्दी आता आपण पाहतो हे आंदोलक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत आणि ज्या दिवशी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आपण आता या तू दाखवलेल्या दृश्यांमध्ये पाहतोय की सगळ्याच बाजूने या ठिकाणी रस्त्यांवरती गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक या ठिकाणी उभे आहेत। कोणकोणत्या मार्गांवरती याचा परिणाम झालेला आहे, कोणकोणत्या ठिकाणी सध्या वाहनं पार्क करून ठेवण्यात आलेली आहेत आणि गर्दी आहे?
आपण जर बघितलं तर मुंबईचा जो पूर्व मुक्त मार्ग आहे, ज्याला आपण ईस्टर्न फ्रीवे म्हणतो, तो पी.डी. मेलो रोड अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची मागील बाजू पी.डी. मेलो रोड म्हणजे जो येल्लो गेट परिसरामध्ये येते, त्या मार्गावर देखील जी दक्षिण वाहिनी आहे म्हणजे मुंबईच्या दिशेने येणारी जागा आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं वाहनं जे आहे हे उभी करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं आता फ्रीवे उतरल्यानंतर ती वाहनं उजवीकडे वळणार आणि सँडस रोड परिसरामधनं पुन्हा ती वाहनं आपल्या जे फ्लायओव्हर खाली मोहम्मद अली रोड परिसरामध्ये येतील आणि मोहम्मद अली रोड परिसरामधनं पुन्हा क्रॉफर्ड मार्ग परिसर करत ती वाहनं मेट्रो जंक्शन आणि मेट्रो जंक्शनवरनं मंत्रालयाकडे अशा पद्धतीची वळवण्यात आलेली आहे. मंत्रालयासमोरील जो मार्ग आहे, ज्याला आपण मादाम कामा रोड म्हणतो, तो मार्ग देखील काहीसा बंद करण्यात आलेला आहे. मात्र त्याला पर्याय म्हणून, मंत्रालयासमोरच्या मार्गाला पर्याय म्हणून जर तुम्हाला पुढे कुलाबा साईडला जायचं असेल, कप परेड साईडला जायचं असेल, तर या मार्गाला पर्याय म्हणून पुढे आयनॉक्स मार्गे विधान भवन होत तो मार्ग पुढे कुलाबा असेल, कप परेड असेल, या भागामध्ये वळवण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण जे फ्लायओव्हर परिसर, कारण ही जी वाहनं बघतोय आपण, ही जे फ्लायओव्हर परिसरातनं जे फ्लायओव्हर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात उतरतो, ह्या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये मनीष मार्केट आहे, जुनं मच्छी मार्केट होतं, त्या परिसरामध्ये ही वाहनं आहे. त्यामुळं जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर देखील ती वाहनं युटर्न करून पुन्हा क्रॉफर्ड मार्केट होत त्या वाहनांना मुंबईतल्या, दक्षिण मुंबईतल्या इतर उपनगरांकडे प्रवेश मिळू शकतो. ही सध्याची वाहतूक मध्ये बदल करण्यात आले. दुसरं, अतिरिक्तचे वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. वडाळा वाहतूक पोलीस असेल आणि त्यासोबतच मरीन लाईन्स वाहतूक पोलीस असेल, ह्यांना 35 एकूण 70 अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी त्यांच्या ताफ्यामध्ये वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळं आज, कारण आपण कालपर्यंत सुट्ट्या होत्या, सणांचे दिवस सध्या सुरू आहे, गणपती गौरी आगमन, यामुळे कालपर्यंत मुंबईकर हे सुट्टीवर होते. मात्र आज मुंबईकरांना कामावर जाणं अपरिहार्य असल्यामुळे या सगळ्यात आज पोलिसांना अधिकची कसरत करावी लागेल, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. निश्चित नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जाते आणि त्यामुळेच या इथल्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी. आणि ही दृश्य आता आपण पाहतोय CSMT स्थानक परिसरातली ही दृश्य आहेत. खरं तर या मार्गावरती मोठ्या प्रमाणात रहदारी नेहमीच असते, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होणं, वाहनं रस्त्यावरती पार्क होणं आणि लोकांची गर्दी असणं हे पहिल्यांदाच पाहायला मिळते. याबरोबरच फॅशन स्ट्रीट हा जो परिसर कायमच गजबजलेला असतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत ज्या ठिकाणी खरेदीसाठी लोकांची नेहमीच गर्दी असते. मात्र या ठिकाणी सुद्धा आता आंदोलकांची गर्दी या दृश्यांमधून आपण पाहतोय.